तर सन्माननीय मेघनाथ वारदे आणि बालाराम वारदे उद्योजक त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर असणं दिसतं बाबा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गेम ऑन. पहिला बॉल पहिलाच बॉल तिसरा मात्र पाहायला मिळाला. पहिला बॉल आला डॉट. अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी साकारली जाईल का? मंगेश आहे तिथे मात्र. तर जितेंद्र भाग्यवंत यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर या आणि अकोर्लीचे सन्माननीय शंकर तांडेल आणि चिंचोलीचे आमचे सन्माननीय बडेकर यांना देखील आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर यावं. ओटू कॉम्बॉक्स. निकेशला पाहतोय ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला गेलं तर, परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने होताना पाहायला मिळते ना, तर अगदी इथून मात्र दोन्ही लगातारचे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. निकेश ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात. सलामीला गेलेली जोडी आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर पहिली मॅचची मात्र तेवढी लो स्कोरिंग आणि त्याच्यानंतर पाली टीमनं केलेला गेम अप्रतिमरित्या मात्र साकारताना पाहायला मिळालं. त्याचबरोबर आदरणीय जितू भाग्यवंत यांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. ऑन साइडला फक्त बॉल ढकललाय तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आणि बॉल झालाय फरार. आर पार सीमारेषा पार. धावाला 4 चौकार. पनवेल तालुक्यात आहेत डॅशिंग पण स्वभाव त्यांचा साधा. रायगड जिल्ह्यात आहेत डॅशिंग पण स्वभाव त्यांचा साधा. पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार प्रशांत दादा. डेफिनेटली पनवेल नगरीचे भाग्यविधी दाते हॅट्रिक आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेबांचं सुंदर संगीत आपण ऐकलं. तोपर्यंत पाहायला गेलं स्क्वेटिकमध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल केले. बॉल अगदी सीमारेषा लगत अडवलाही जाईल कारण तिथे आउटबॉल स्लो पाहायला मिळाली आणि इथून मात्र अगदी कॉमेडियन एरर मैदानामध्ये पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण करणं आणि तोपर्यंत मात्र इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या 3 धावा आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 7 धावा धावफलकावरती आल्या. मंगेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. मंगेश पोरजी एक महत्वपूर्ण गोलंदाज सातत्याने मात्र पाहायला गेलं. गोलंदाजीची चर्चा झाली आहे. केदारनाथ गोंडकॅप टीम कडनं मात्र खेळत असताना निकेश आणि अमोल आता ऑन स्ट्राईक. अमोल पहिला बॉल पेस करतील या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. अमोल भाग्यवंत ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. 15 मिनिटं तुम्हाला मात्र 3 षटकांसाठी दिलेले आहेत. याचा परिपूर्ण बाण तुम्हाला असावा. तो कंप्लीट केला नाही तर तुमचा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पॉइंटला अगदी मात्र दिशा दिली पाहायला गेल्या तर, परंतु बॅटचा फेस अगदी क्लोज झाला. हवं तसं मात्र फटका आला नाही तिथे. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला गेलं तर इथून संघ जो विजयी होईल तो मात्र पाली चिरड या संघाबरोबर खेळणार आहे. ज्या प्रकारे मात्र आपण गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी चर्चा करत होतो, चांदीचं गणपती इथे मात्र देण्यात येणार आहे. ही मात्र भाग्य आणि छान संकल्पना आपण पाहतोय. ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या आणि ग्रामस्थ मंडळ खानाव भारतीय जनता पार्टी खानाव मात्र एक दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय संजय शेठ पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने ठेवलेली आमदार चषक 2025. बॅटला ब्रश झालाय. एक्स्ट्रा सेकंड कडनं चुकी. थर्ड मॅन कडनं ही चुकी झाली आणि जीवदान इथे मिळालंय निकेश या फलंदाजांना. साधी सोपा जाईल इथे मात्र एक्स्ट्रा सेकंड कडनं सोडला गेला. त्याच्यानंतर मात्र बॅकअप इथे मिळाला नाही. त्याचा फायदा उचललाय. रनिंग बिटवीन द विकेट एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळालं आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. मंगेश पोरजी यांच्या स्वरूपामध्ये 9 धावा धावफलकावरती. प्रशांत दादा पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार प्रशांत दादा. पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार. तर सन्माननीय नितीन शेठ बडेकर साहेब युवा कार्यकर्ते महालुंगी यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा. थोड्या क्षणात इथे ज्यांचं शुभागमन होईल हेमंत दादा पाटील महालुंगी आमच्या सन्माननीय योगेश दादा पाटील यांच्या बंधुश्री त्यांचे इथे शुभागमन होणार. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावर तुम्ही बघता सन्माननीय शंकरजी तांडे साहेब अकोर्ली, अगदी जनार्दनजी बडेकर साहेब चिंचवले, हरिश्चंद्र वारदे साहेब आणि मेघनाजी वारदे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. पाहुण्यांना आम्ही विनंती करू की आपण असणं दिसतं बाबा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ झालाय. गोलंदाजी मार्गावरती निखिल कदम यांना मात्र आपण पाहतोय. केदारनाथ घोट कॅम्प या संघाकडून मात्र पाहायला मिळतील. आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात आपण पाहायला गेलं तर. आणि अप्रतिम गोलंदाजी तिथे साकारली मंगेश पोरजी या गोलंदाजांनी. त्याच्यानंतर मात्र विश्वास इथे मात्र कॅप्टनने दाखवलाय. निखिल कदम दुसऱ्या षटकासाठी येत असताना निकेश आहे तिथे. उंच माझा झोका, बराच वेळ बॉल हवेमध्ये मात्र तरंगताना पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न असक्सेस आणि त्याचा फायदा उचलला गेले. एकदा मात्र कंप्लीट केली गेली आणि त्याचा फायदा झेल सुटल्यानंतर दुसरीही धाव पूर्ण करताना मात्र पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज निकेश आणि अमोल. तर सन्माननीय योगेश पाटील यांची या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत आहे आणि षटकार हॅट्रिक जर लगावली तर 1000चं पारितोषिक फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 11 धावा आणि हा बॉल चांगला मात्र इथून पाहायला गेलं तर पंच आमच्याकडे वळतात. आता इथून व्हाईट बॉलचा निर्णय 100च्या स्वरूपामध्ये मात्र धाव येताना पाहायला मिळेल. आणि आणखी एक धाव इथे ऍड केली जाईल. 12 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. दोन्ही संघ पाहायला गेले तर अगदी तसेच समोरासमोर येताना मात्र अनेक वेळा पाहायला गेले. आजची रात्र मात्र या दोन संघांसाठी कोणासाठी सुखरूप ठरेल, कोणासाठी चांगली, कोणासाठी वाईट, बारीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. पण तो गोलंदाज चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात. इथे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट इथे वाईट यॉर्कर आणि अप्रतिमरित्या मात्र इथून स्लाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट बॉल मात्र इथून ट्रॅव्हल केले. तर नितीन शेठ बडेकर यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यासोबत योगेश दादा पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000. निकेश आपण पाहायला गेलं तर त्याच्यानंतर आणखी एक लगातारचा मात्र आपण पाहायला गेलं तर या षटकामधील दुसरा डॉट बॉल आलाय आणि तेच आपण चित्र पाहतोय. विकेट चांगली आहे, खूप मेहनत यासाठी घेतली. तर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजर सन्माननीय शिवशंकर लाड यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिडॉन मध्ये मात्र पाहायला गेलं तर साधा सोपा झेल स्टेट ड्राईव्ह मात्र पाटा बदललाय. बॉलनं क्षेत्ररक्षक अप्रतिमरित्या मात्र पाहायला मिळालं आणि झेल इथे मात्र पकडलं गेले. फलंदाज बाद होतील. बॅक टू द गट परतावा लागेल. एक महत्वपूर्ण विकेट निकेश यांच्या स्वरूपामध्ये. 12 या धावसंख्येवरती पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम जहनमान महालुंगी टीम. गावाला नाहीत मॅच बघाया मैदानावरी, जाऊ बघाया मैदानावरी. स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी, स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली. धन्यवाद. तर महालुंगीचे जे कोणी ग्रामस्थ आले असतील तर त्यांना आम्ही सन्माननीय शशिकांतजी देसरे साहेबांकडून आमंत्रित करू. आपण व्यासपीठावर या. त्यासोबत योगेश पाटील यांच्याकडून देखील तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतं बाबा कॉम्बॉक्स. पायमध्ये खेळलं पाहायला गेलं तर टीप मध्ये अगदी 30 सर्कलमध्ये मात्र बॉलला इथून प्रोटेक्ट केले गेले. सिंगलला मात्र प्राधान्य दिले आणि या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 13 धावा. एक महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर फलंदाज मनीष इन झालेत आतमध्ये. त्यांच्या बॅटमधून एक धाव येताना पाहायला मिळाली. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात येते. ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं इथून मात्र ही गोलंदाजी साकारली गेली. गिरकी घेतली, फिरकी ही घेतली होती. क्षेत्ररक्षक आहेत फाईनमध्ये. अडवलं जाईल बॉल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे तिथे. डायरेक्ट हिट केलंय परंतु पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांकडनं बॅकअप नाही मिळाला तिथे. त्याचा फायदा उचलला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये जलत असणारे दोन्ही फलंदाज मनीष आणि अमोल 3 धावा इथे कंप्लीट करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 16 धावा 16 रन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक दुसरं निखिल कदम यांच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस्थ असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. धावफलकावरती धावा आल्या 16. एक महत्वपूर्ण विकेट माघारी आणि बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान महालुंगी टीम 2 षटकानंतर 16 धावांवरती. सन्माननीय हेमंतदादा पाटील यांचे इथे शुभागमन होतंय. त्यासोबत नामदेव शेठ बडेकर
यांचं देखील इथे शुभागमन होते आणि युवा कार्यकर्ते प्रतीक बडेकर यांचं देखील इथे शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकासाठी मात्र इथून विशाल जजगरे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला मोल आहेत. हा फटका चांगला पाहायला मिळाला, अगदी बॅटच्या मधोमध आला होता. या बॉलला दिला भिरकावून सीमा पार. हा फुगचा फटका सक्सेसफुल. येथील धावा 6. षटकार. षटकार आले. जर षटकार हॅट्रिक झाली तर योगेशदा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. एकतर षटकार आला इथे अमोल यांच्या बॅट मधून पाहायला गेलं तर ऑन ट्रेक तुम्हाला करावे लागेल. 1001 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. विशाल गोलंदाजी मार्गवरती आहेत. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती षटकारानं सरचे स्वागत केले अमोल या फलंदाजांनी. पाठमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण करण्यात चूक झाली. एकदा मात्र कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का? आणि पाहता पाहता इथून दुसरीही धाव कंप्लीट इथे मात्र होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चतुर आहेत आणि त्याचबरोबर एका धावेला मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करताना मात्र आपण वारंवार त्यांना पाहतोय. या 2 धावेने धावपलकावरती धावाला 24, 24 आणि स्कोरबोर्ड. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत इथून बाकी असणार आहे आणि या 4 बॉलमध्ये धावा येतील किती? त्या दिशेनं पाहायला गेलं क्षेत्ररक्षक तिथे अगदी प्रोटेक्ट केलंय, कारण पॉईंटमध्ये पाहायला गेलं तर एकच धाव मात्र देताना पाहायला मिळेल. आणि चांगली गोलंदाजी साकारत असताना मात्र ज्या पद्धतीने षटकार आला त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण विशाल मात्र इथून देताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावपलकावरती लागले जात आहेत. प्रथमतः इथून टॉस इथे मात्र जिंकला होता टीम घोटकॅम्पनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय योग्य की अयोग्य तो मात्र इथून ठरवेल सेकंड इनिंग मध्ये. बॅटला ब्रश झाला इथपर्यंत आवाज आणि इथून फलंदाज बाद. यष्टीरक्षक तेवढे चतुर चाणाक्ष पकडला गेलाय झेल. तर महालुंगीचे शाखा प्रमुख सन्माननीय वैभव पाटील यांचे ते शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर या. आणि तसेच दत्तात्रय भाग्यवंत यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. महालुंगीचे जे आमचे ग्रामस्थ आलेत त्यांना मी ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब, योगेशजी पाटील आणि त्यासोबत प्रशांत बडेकर, प्रशांत बोलाडे यांच्याकडून आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतं बाबा. वैभव सर, आपण पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र सुनियोजित पद्धतीने बांधलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खूप मेहनत. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आदरणीय ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब असतील, संजय शेठ पाटील साहेब असतील आणि या मैदानाचं नाव आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न होत असताना पाहायला मिळतात. ते जगन्नाथ शेठ डिसले मैदान कानावचं मात्र म्हटल्यानंतर आवर्जून हे नाव सातत्याने मात्र डोळ्यासमोर येतं. हे नावं सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मुख्य त्यांना पाहायला मिळतात. आणि अप्रतिम आयोजनाचं उत्तम उदाहरण टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य कानाव गावातील आणि रायगड टेनिस क्रिकेट पटलावरची दर्जेदार स्पर्धा मात्र संबोधली जाते आणि त्या स्पर्धेचा मात्र आपण आस्वाद घेत आहात. तमाम क्रीडा रसिक इथे मात्र लाईव्ह स्पर्धा ही पाहतात त्यांचंही करूया सरचं स्वागत. आणखी एक चांगला बॉल, चेंज ऑफ द स्पेस आणि फसवा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. बऱ्याच वेळा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये असे बॉल हाताळले जात आहेत आणि त्याच प्रकारचा इथून पाहायला गेलं तर थोडंसं फ्लॅट दिलं आणि गुडलेवरचा बॉल आणि त्याच्यानंतर उंची फॅक्टर पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. विशाल आहेत गोलंदाज, विशाल जजगरे पूर्णपणे मात्र फलंदाजांना जज करताना मात्र पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करत असताना. आणखी एकदा माइंड चेस केलं, माइंड जज केलं विशाल जजगरे या गोलंदाजाने. अंतिम बॉल आणि या अंतिम बॉलवरती धाव येणार नाही कोणतीही. इट इज वेल, शेवट गोड केलंय आणि या षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 25. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान महालुंगी टीम महत्वपूर्ण 2 विकेट माघारी. तर ज्यांच्या अथाट खरं तर भरपूर प्रयत्नातून आणि ज्यांच्या विचारातून आणि खरं तर ज्यांच्या मार्गदर्शनातून ही स्पर्धा आपण पार पाडतोय ते या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट सन्माननीय शशिकांतजी दिसले साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच वेळ घेऊ नका, मान्यवरांचा शुभ सन्मान आम्हाला करायचा आहे. तर मी विनंती करेन इथे पाणी घेऊन जा तोपर्यंत.
मी अकुर्ली गावचे सन्माननीय शंकरजी तांडेल यांना विनंती करीन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मी सन्माननीय बाबूशेठ दिसरे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शंकरजी तांडेल अकुर्ली यांचा इथे शुभ सन्मान करायचे. शंकर तांडेल साहेब अकुर्ली यांचा शुभ सन्मान इथे होतोय. त्यानंतर मी सन्माननीय जनार्दनजी बडेकर साहेब चिंचवली यांना देखील विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. तर जनार्दनजी बडेकर साहेब चिंचवली यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. सन्माननीय जनार्दन बडेकर साहेब चिंचवली यांचा शुभ सन्मान इथे होते. त्याच्यानंतर मी सन्माननीय हरिश्चंद्र वारदे यांना देखील विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. तर चांगली लढत मैदानात दिसू आहे आणि हरिश्चंद्र वारदे यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतो. आणि त्याच्यानंतर मेघनाथ वारदे यांना देखील मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. हरिश्चंद्र वारदे यांचा हा शुभ सन्मान होते. आणि मेघनाथ वारदे पाहुणे वेळात वेळ काढून इथे आलेत. घरी त्यांचाही कार्यक्रम आहेत, त्यांनाही जायचं आहे. आपण आलात त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करू. मेघनाथ वारदे साहेब आपण या, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये. 29व्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक अजय यांच्या स्वरूपामध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. अमोल आणि अजय जय ही जोडी मात्र पाहायला मिळते आणि त्या पद्धतीने मात्र इथून अमोल खेळते 7 बॉलमध्ये 17 धावांवरती. ब्लॉकरचा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर जोरदार अपील केली होती. मेहनत खूप करावी लागली कारण हे बॉल तुम्हाला खोदून काढावे लागतात, परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाही आणि अप्रतिमरित्या इथून मात्र हा बॉल हाताळला गेले आणि डॉट बॉलचं समीकरण अजय यांचं मात्र पाहायला मिळालं. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत 3 बॉलमध्ये. गोलंदाजी करत असताना अजय फाईटमध्ये घेऊन काढलाय. बॉल ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक अगदी नाही आहेत. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार 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 चौकार. थँक्यू. 33व्या धावफलकावरती या 4 धावेनंतर पाहायला मिळतात. आणखी एक चांगला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, दे धडक बेधडक. हा षटकारी आहे कडक 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 कडक. कोण रे आला यो खाना बाबाला, दादा कशाच काम नाही रे, दादा कशाच काम नाही रे. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकान दिसले दादाच्या. थँक्यू थँक्यू. एकोणचाळीसाव्या धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढले आहेत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. धाव मात्र इथून कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 आणि अप्रतिम मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक इथून समाप्त झाले 4 आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान महालुंगी 41 धावा. आता विजयासाठी 42 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 बॉलमध्ये. तोपर्यंत आपण मान्यवरांच्या सन्मानापुढे आपण बोलूया. महालुंगीचे जेवढे ग्रामस्थ आले असतील त्यांना मी सर्वांना ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेबांकडून आमंत्रित करेन की आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसते बाबा. मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे बोलूया. तर मी विनंती करेन ॲडव्होकेट सन्माननीय शशिकांत दिसले साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. नितीनजी बडेकर साहेब महालुंगी युवा कार्यकर्ते. तर बाबूशेठ दिसले आपल्याला मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितीन बडेकर महालुंगी युवा कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो.
मालुंगीचे युवा कार्यकर्ते सन्माननीय नितीन बडेकर यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। त्याच्यानंतर मी आमंत्रित करेन योगेशदादा पाटील यांचे बंधुश्री मालुंगीचे हेमंतदादा पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। हेमंतदादा पाटील महालुंगी यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। सन्माननीय हेमंतदादा पाटील महालुंगी यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे करतो। तर वारकरी संप्रदायाचे आमचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यासोबत उत्कृष्ट भजन गायक सन्माननीय नामदेव शेठ बडेकर यांना मी विनंती करेन। वारकरी संप्रदायातील उत्कृष्ट भजन गायक, खरं म्हटलं जातं एवलेचे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, आणि आज वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व सन्माननीय नामदेव शेठ बडेकर यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय। त्यानंतर मी महालुंगीचे युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी प्रतीक बडेकर साहेब महालुंगी यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी इथे यावं। प्रतीक बडेकर महालुंगीचे भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। तर त्यानंतर मी आमंत्रित करेन सन्माननीय दत्तात्रय भाग्यवंत, एक उत्कृष्ट आचारी। कोणताही कार्यक्रम जर गावामध्ये असेल तर ते खूप सुंदर भोजन बनवतात आणि सुंदर ते आचार्य आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। हा शुभ सन्मान आपण त्यांचा इथे करतो। त्यानंतर मी सन्माननीय दीपक शेठ बोराडे साहेब महालुंगी यांना देखील विनंती करीन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। दीपक शेठ बोराडे यांना मी आमंत्रित करीन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी येथे आपण यावं। आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण खरं तर आज पार पाडतोय स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले नगरीमध्ये, आणि भव्य दिव्य क्रीडांगणावर सन्माननीय श्री संजय शेठ पाटील भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त या आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण आज इथं भव्य दिव्य सोहळा क्रिकेटचा महासंग्राम आपण इथे पार पाडतोय। आजची दुसरी रजनी वैभव पाटील महालुंगीचे शाखा प्रमुख योगेश शेठ पाटील यांचे बंधुश्री, त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आसनाधीश बाबा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, आणि बोलूया आपण खेळाच्या मैदानाकडे जॉईंट होत आहेत मंगेश पाटील शिरोली। तर थँक्यू सो मच वैभव सर। तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो। मॅच क्रमांक 2 दुसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल 24 मध्ये 42 42 धाब्यांचा प्रवास। गेम ऑन, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला अगदी सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मुख्य ट्रम्प कार्ड मनीष कागज, हा मुख्य ट्रम्प कार्ड महालुंगी टीमचा। 42 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा आहे तो मात्र केदारनाथ कोट कॅम्प टीमला। कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा। सलामीची जोडी निखिल कदम आणि रोशन कदम। सेकंड बॉल लाईन खराब, पंचांचा इशारा 80चा वाईट, अवंतर धाब्यानं अकाउंट ओपन झाला। बॅटिंग करत असताना केदारनाथ घोट कॅम्प टीमचा 24 बॉल मध्ये 42 धाब्यांचा प्रवास कशा रीतीने केला जाईल, हा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल, जय हनुमान मालुंगी संघ। सूरज पाटील तोंडरे यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। गोलंदाज तयार, ओस अगदी वेगवान बॉल होता, भन्नाट वेग पाहिला, लाऊड अपील, लेंथ लाईन भरपूर चांगली होती, अगदी फलंदाजाला चकवा देत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळता। एक बॉल अतिरिक्त धाव वाईट पाहिला आणि त्याच्यानंतर लगेच बॅकअप दिला। चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मनीष कागज
जो मुख्य ट्रम्प कार्ड आहे सध्या तरी मी म्हणेन शांत ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज निखिल कदमला केला जात आहे. योगेश पाटील, प्रशांत बोराडे आणि नितीन बडेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा मनीष प्रार मॅच मध्ये करावा लागेल. 42 धाब्यांचा प्रवास गाठायचं तर तुम्हाला पहिल्या षटकामध्ये चांगलं स्टार्ट हवं आहे आणि तो स्टार्ट देण्यासाठी निखिल कदम आणि रोशन कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली. वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 2 या आकड्यावरती. पहिल्या षटक कसं फेकावं याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज मनीष कागज. कमालीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं. समोर स्ट्राईक रुटेड झाले. स्ट्राईक मध्ये फलंदाज रोशन कदम. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पाहायला मिळतं. मागील 4 बॉल अवघ्या 2 धावा. कमालीची गोलंदाजी. पहिलं षटक कसं फेकावं याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मनीष कागज जिथे पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न केदारनाथ घोटकॅम्प टीमला केला जात आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील होत्या. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर हे सर्व काही पाहिल्यानंतर यस पंच आमच्याकडे दिसून देतील की हा डॉट बॉल पाहायला मिळता. पाक अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी मनीष कागज मॅच मध्ये करता. सन्माननीय हेमंत दादा पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. 5 बॉल अवघ्या 2 धावा. कमालीची गोलंदाजी. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केदारनाथ कोर्ट कॅम्प टीम वरती केला जाता. 42 धावा लक्ष मोठं नाहीये. जर डॉट चेंडू केला तर प्रेशर बॅटिंग करत असताना गोट कॅम्प टीम वरती येईल. लेंथ लाईन चांगली आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इतकी चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केला गोलंदाज मनीष कागजना. भूषण पाटेकर यांचे ते शुभागमन झालंय. मोसारे गावचे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि योगेशदादा पाटील त्यासोबत प्रशांत बोलाडे यांचे जिवलग मित्र. त्यांना मी विनंती करेन भूषण पाटेकर आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यासोबत ऋषी बोलाडे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत. आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात दम हाय र. थँक्यू. चांगलं संगीत पाहायला मिळतं. या स्पर्धेची सर्वे सर्वा ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहायला मिळतं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब ज्यांच्या स्वप्नातून साकार झाला हा आमदार चषकाचं दमदार आयोजन. पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा. आणि विचार केला वैभव सर तर पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा कोणत्या होत असतील तर त्या स्पर्धा आमदार चषक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाच्या स्पर्धा आपण पाहतोय. सुप्रसिद्ध बैलगाडा मालक श्री नागनाथ शेठ दिंगोले तालुका लातूर जिल्हा चाकूर यांचे ते शुभागमन होते. त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यासोबत राहुल पाटील साहेब योगेशदादांचे बंधू आणि त्यासोबत भगवान तवळे यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स चला स्पीडअप करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा अवघ्या 2 आल्या. आता 18 मध्ये 40 धाब्यांची गरज. 61 पाय ठेवावा लागेल. सेकंड षटक प्रहार केला. स्वागत केला. चांगला फटका एक्झिक्यूट केला. ऑन साइडला हा तडाखा दिला फलंदाज निखिलच्या बॅट मधून हा षटकार. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले नाव दिलं या मैदानाला. या मारुती शेठ दिसलेच नाव गाजतय खानाव गावाला. आता इथे थोडासा धाबेला वेग देण्याचा प्रयत्न. निखिलच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट पाक टू द बॉलर. आपल्या स्पॉलर मध्ये चेंडूची अडवणी होते आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. लक्ष 42 धाब्याचा प्रवास जर सुखरूपपणे करायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना
चांगलं खेळ साकारावा लागला. पहिल्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर टाकलं गोलंदाजी करत असताना जय हनुमान मालुंगी टीमनं आणि त्याच्यानंतर निखिल कदम हा फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आलाय. संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. गोलंदाज तयार. जडमध्ये बॉल ऑफसाईडला खेळलाय. क्षेत्ररक्षकात डीप एक्स्ट्रा कव्हरला उचलतील फेकती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी तुतू मयमय मात्र एकच धाबेनं समाधान मानलं. एका धाबेनं संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज रोशन कदम. ज्या फलंदाजानं अद्याप एक अकाउंट ओपन केलं नाही. येणारे 15 बॉल 33 धाबांची गरज आहे. जर हा सामना जिंकायचा ना घोटकॅम्प टीमला तर तुम्हाला आता हवाई फायर मॅच मध्ये करावा लागेल. गोलंदाज या पुन्हा एकदा दर्शन पवार हा दुसरा ट्रम्प कार्ड जय हनुमान मालुंगी टीमचा गोलंदाज पाहायला मिळतो. समोर रोशन कदम इन ऍक्शन मध्ये प्रार केलं. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना केदारनाथ घोटकॅम्प संघ मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅच मध्ये. जर मोठे फटके आले नाही तर मॅच पासून थोडासा दुराबल बॅटिंग करत असताना केदारनाथ घोटकॅम्प संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. समोर फलंदाज निखिल कदम इन ऍक्शन मध्ये ज्याच्या बॅटमधून आपण एक षटका पाहिला. क्षमता प्रोटेक्शन या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावा लागेल. शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपारल्या त्याचा बेनिफिट मिळाला. इथे सिंगल आली. एका धाबेला प्राधान्य आणि सिंगलनं धावफलक पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 11 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना येणारे 13 बॉल 31 धाबेची गरज आहे. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करते सध्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना केदारनाथ घोटकॅम्प संघ. सलामीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आणि त्या जोडीला शांत ठेवण्याचा प्रयत्न मालुंगी संघ करते. ओ चांगल्या रीतीनं बॉल डिलिव्हर केला. अंतिम बॉल डॉट फेकला. षटक दुसरं समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि गरज 31 धाब्यांची. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले नाव दिले या मैदानाला. शशिकांत दादाने मेहनत घेऊन मैदान खेळाडूंसाठी बनविला. आई जगदंबा शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी. त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे. गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर ऑन स्क्रीन वरती पाहतो या स्पर्धेचे सर्व ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांना तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहता. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेला या आमदार चषकाचं दमदार आयोजन. आज स्पर्धेची दुसरी रात्र पाहतोय जिथे दुसरा सामना एका साईडला संघ केदारनाथ घोटकॅम्प आणि त्याला फाईट करतो मॅच मध्ये जय हनुमान महालुंगी. येणारे 12 बॉल 31 धाब्यांची गरज आहे. मॅच पासून थोडासा दुरावला बॅटिंग करत असताना घोटकॅम्प संघ. याचं कारण असं पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगलं मिळालं नाही. अवघ्या पहिला पेवनच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धाबा आल्या आणि त्याच्यानंतर सेकंड षटक फेकलं गोलंदाज दर्शन पवार आणि त्या षटकामध्ये 9 धाबा. दोन्ही गोलंदाजांना चांगले योगदान दिलंय. मात्र या मॅच मध्ये 12 मध्ये 31 धाब्यांचा प्रवास. मंगेश आपण बघितलं तर गतवर्षी जेव्हा रणजी स्पर्धा झाली मैदानापासून आतमध्ये जवळपास गुडघ्याच्या वर आतमध्ये ग्राउंड होतं. यंदा 350 ते 400 डंपर मातीच्या या मैदानावर टाकल्या गेल्या आणि मैदानाचं अगदी सपाटीकरण करण्यात आलं. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काही तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळेल. आणि म्हटलं जातं ना आम्ही बोलून दाखवत नाही आम्ही करून दाखवतो. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ती गोष्ट बघायला मिळेल आणि 100% मंगेश. येणारे 12 बॉल 31 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये आता प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. 12 मध्ये 31 धाब्यांचा सफर तुम्हाला जर गाठायचं ना तर तुम्हाला हवा रॅकेटचा वापर करावा लागेल. सलामीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मात्र यस फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना केदारनाथ घोटकॅम्प टीमला. संगतीला सचिन दिसले सत्यवान दिसले भाऊ असती हो साथीला.
प्रकाश दिसले कैलास दिसले भाऊ आहेत हो संगतीला सचिन दिसले सत्यवान दिसले भाऊ असती हो साथीला प्रमुख पाहुणे आले नेते मंडळ. धन्यवाद डीजे. मान्यवरांचं शुभागमन इथे होतंय. योगेशदादा पाटील यांचे बंधू राहुल पाटील यांचे ते शुभागमन झाले. त्यासोबत भगवान तवळे यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण आसनात दिसतो बाबा. तर इथे पहिला बॉलवरती फलंदाज बाद झाला. समीकरण पाहिलं तर येणारे 11 बॉल 31 धाब्यांची गरज आहे. सन्माननीय दिनेश बडेकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनात दिसतो बाबा. आपलं हार्दिक स्वागत. यश मंगेश. 11 बॉल 31 धाबा. दबावाखाली आला बॅटिंग करत असताना केदारनाथ गोटक्याम. तिसरा गोलंदाज अमोल बागेबंत. प्रहार करण्याचा प्रयत्न. पटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये पकडला झेल. संपला फलंदाज मंगेश केल. हा धक्का लागलाय. दुसरा बॅटिंग करत असताना केदारनाथ गोटक्याम टीमला. तर येणाऱ्या बॉलवर जर विकेट घेतला म्हणजे 2 बॉल 2 विकेट घेतले तर हेमंतदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतो सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांत देसरे साहेबांच्या वेगळी संकल्पना आपण बघतो. जो खेळाडू चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक घेईल त्याच्यासाठी चांदीचं नाणं या स्पर्धेमध्ये ही संकल्पना तुम्ही बघता. आणि या स्पर्धेमध्ये जे सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ठरतील त्यांच्यासाठी गणपती बाप्पांच्या चांदीच्या प्रतिमा देऊन त्यांचा खेळाडूंचा सन्मान गौरव करण्यात येईल. ही आगळेवेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण बघतो. समीकरण पाहिलं येणारे 10 बॉल 31 धाब्यांची गरज. जसजसे डॉट चेंडू येतील ना वैभव सर तसा प्रेशर आता क्रिएट केला जाईल. बॅटिंग करत असताना केदारनाथ गोटक्याम टीम वरती मंगेशची विकेट मैदानातून बाहेर गेली. सलगचा दुसरा विकेट मैदानातून बाहेर गेला. बॉलिंग अगदी चांगली करत असताना मॅच मध्ये अमोल बागेबंत. तिसरा ट्रम्प कार्ड जय हनुमान मालुंगी टीमचा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली झाली. एक चांगला टार्गेट सेट केला आणि सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी. वेगवान बॉल. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतात. 3 बॉल सलगचे निर्धाव फेकल्यात गोलंदाज अमोलला. निलेश कदम साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर अमोलनं विकेट घेतली तर अमोलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. समोर फलंदाज पाहिलं तर विजय इन ऍक्शन मध्ये. प्रहार करावा लागेल. धाबा इथे येत नाही. मॅच मध्ये डोकेदुखी राहिली कोटकॅम्प टीम साठी. यस लाईन चांगली. अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा अशी गोलंदाजी पाहायला मिळतात. सलगचा 4था बॉल निर्धाव फेकला गोलंदाज अमोलला. जिथे संघावरती पूर्णपणे प्रेशर. समीकरण पाहिलं ना 8 मध्ये 31 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये अद्याप पलटवार केला जाईल. एखादा मोठा फटका जो संजीवनी बुटीचा काम करेल. बॅटिंग करत असताना केदारनाथ गोटक्याम टीम साठी मात्र तो फटका कोणत्या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यस ऑप्शनच्या बाहेर पंचांना दंडित घोषित केलं. इट इज अ वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. समीकरण 8 मध्ये 30 धाब्यांची गरज. मॅच पासून थोडासा दुरावला. बॅटिंग करत असताना तो मात्र केदारनाथ गोटक्याम संघ. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा अमोल बागेबंत. प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. सरळ चेंडू एस्ट्रेच्या हातामध्ये बिसावला. जिथे हात देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. 5 चेंडू निर्धाव फेकले त्या ओव्हर मध्ये गोलंदाज अमोल बागेबंतना. एक अतिरिक्त धाव आणि त्याच्यानंतर एक फलंदाज रनआउटचा शिकार आणि एक वैयक्तिक अकाउंट मध्ये विकेट ऍड केली. शेवटचा अंतिम बॉल 30 धावांची गरज. 7 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज या पुन्हा एकदा अमोल. रिदम थोडंसं चुकलंय. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा रिदम तुमचं फुटवर्क हे महत्वाचं असतं. ज्यावेळी तुम्ही चांगलं तुमचा फुटवर्क दाखवाल तुमचा रिदम चांगला असेल तेव्हा तुम्ही सक्षमरित्या गोलंदाजी करू शकता. येणारे 7 बॉल 30 धावांची गरज. मॅच मध्ये पलटवार करेल का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केला ऑन साइडला चेंडू आबेमध्ये. विकेटची संधी. डाऊन द फील्डर पकडला झेल. संपला फलंदाज. विजयचा खेळ. धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना केदारनाथ गोटक्याम टीमला. हो साथीला प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी. प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी. बाबा व्यासपीठावरी आज व्यासपीठावरी स्वर्गीय
जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा तर, नगरी स्वर्गीय जग. सन्माननीय निलेश कदम यांच्याकडून अमोलसाठी विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि त्याच्या 500 रुपयाचा तो मानकरी ठरलाय. अभिनंदन अमोल. चला स्पीडअप करा. येणारे 6 बॉल 30 धाब्यांची गरज. 18 मध्ये अवघ्या 12 खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिलं. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली आणि जिथे बॅकफुटवरती ढकलला बॅटिंग करत असताना केदारनाथ गोट कॅम्प टीमला. चला आमचे चेअर्स बॉय, आपण नाचा मैदानाच्या बाहेर या. 2 फूट बाहेर राहायचंय बाउंड्री लाईन पासून. आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रेक्षकाला जाण्याची अनुमती नाहीये. रेलिंगच्या आतमध्ये देखील आपल्याला कोणालाही जायची अनुमती नाही. तुम्ही बिंदास एन्जॉय करा. टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, नो डाऊट, हरकत नाही. परंतु मैदानाच्या बाहेर. 6 बॉल 30. प्रथमेशचा वापर केला. पटका चांगला. बॅकपास खबरलेला चेंडू वेगानं चाललाय. 4 धाब्यांसाठी हा चौकार. चमली क्रीडा नगरी. थँक्यू डीजे. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. येणारे 5 बॉल आणि 26 धाब्यांची गरज. प्रत्येक बॉलवरती आता मोठा फटका हवा आहे. एखादा डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर पूर्णपणे टाकेल. बॅटिंग करत असताना गोट कॅम्प संघावरती इथे मात्र सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न फसलाय. रन आउटचा शिकार. हा धक्का लागला बॅटिंग करत असताना. चौथा गोट कॅम्प टीमला. तर दीपक फर्टिलायझर मधून सध्या मॅचला एन्जॉय करतात मच्छिंद्र, विशाल आणि गणेश हे सध्या मॅचला आनंद घेतात ऑनलाईन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना आता थोडासा निसटतोय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या घोटक्यामच्या हातातून असं वाटते मंगेश. येणारे 4 बॉल आणि 25 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार प्रथमेश. पुढचा बॉल. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतो. भरपूर चेंडू डॉट केला. त्याच्या कारणाचा मॅच पासून पूर्णपणे दूर गेलाय. बॅटिंग करत असताना केदारनाथ गोट कॅम्प संघ. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी साकारली. 4ही गोलंदाजांना 4 चांद लावले महालुंगी टीमसाठी आणि तोच संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. ऑल द कार्पेटनं ऑन साईडला फडका खेचला. क्षेत्ररक्षक उचलतील, फेकतील. सिंगलला प्राधान्य. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. चला विनंती असेल जय गावदेवी पाली टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी या. यातून जो संघ जिंकेल तो लगेच जय गावदेवी पाली टीम समोर फाईट करे. याच्याकडे देखील लक्ष द्या. विनिंग टू विनिंग अशी मॅच तुम्हाला पुढची लढत पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर. फटका चांगला. गॅप भरपूर. चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी हा चौकार. शेवटचा शिल्लक. अंतिम बॉल इथे मात्र या सामना जिंकला. अभिनंदन टीम. जय हनुमान मालुंगी. हार्ड लक या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलं केदारनाथ गोट कॅम्प टीम. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. संजय बडेकर यांच्याकडून टीमला शुभेच्छा येतात मालुंगी टीमला. चला पालीचे कॅप्टन जॉईन व्हा लगेच. टॉस आपण इथे लगेच करणार. तो वेळ आता घ्यायचा नाही आपल्याला. आणि महालुंगीचे कॅप्टन आपण या. मॅन ऑफ द मॅच मंगेश. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलं ज्यांना 11 बॉल फेस केले. तब्बल 29 धाब्यांची उपयुक्त केली साकारणारा अमोल बागीबंताने गोलंदाजी करत असताना अवघ्या 1 धावानं 2 विकेट हा कारनामा करणारा अष्टपैलू खेळाडू अमोल बागीबंत ठरला मॅन ऑफ